तुझं नाव सांग. हाय मॅम, माझं नाव वर्षा शंकर शिरोडकर. मी 2023पासून बेसिक कोर्स जॉईन केला आहे. मला हेअर स्पा, हेअर बेसिक कोर्स सगळं मी इथे शिकली आहे. ब्युटी हेअर आणि स्पा. ब्युटी हेअर स्पा शिकली आहे. आणि तुझा अनुभव कसा होता क्लासचा? मी जेव्हा स्टार्टिंगला आली न्यू, तेव्हा मी खूप घाबरलेली होती. काय मी शिकेल की नाही, कसं होईल, मी खूप म्हणजे घाबरलेली होती. पण इथे आल्यापासून मला फॅमिलीसारखं मला सगळे ट्रीट केलं आहे. सगळं मला एकदम जवळ घरच्यासारखे मला अनुभव दिले आहेत, मला शिकवलं आहे. आणि मला असं वाटत होतं की मी शिकणार की नाही, पण इथे येऊन माझी सगळी भीतीच निघून गेली. आणि रोज मला प्रॅक्टिस, नाही समजत असेल तरी मला समजवलं, 10 वेळा समजवलं. तुला येत नसेल, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तू शिक, पण तू शिक असं त्या लोकांनी मला ट्रेन केलं. तू घाबरू नकोस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तुला जे येत नसेल ते आम्ही तुम्हाला सांगायला तयार आहे. तू रेग्युलर आहे, तू लवकर शिकून पुढे जॉबला लागशील असं आम्हाला सांगितलं आहे. आणि मला इथे येऊन मला ते अनुभव भेटला आहे. खरंच हा क्लास येऊन मला एवढं शिकायला भेटलं की मला असं वाटलं पण नाही मी एवढं शिकू शकते. खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणून सगळ्यांनी कोणालाही जॉईन करायचं असेल तर कृपया करून या क्लासला जॉईन करा. माझा अनुभव, माझा एक्सपिरियन्स सांगतोय की या क्लासला जो कोणी येईल तो चांगला शिकून जाईल. थँक्यू. आणि आता तुला कुठे जॉब मिळाला? मला आता मुंबईला माटुंग्याला जॉब भेटला आहे चांगला. इथे क्लासला लागून मला पुढे काहीतरी करायला भेटतं आहे. आणि मला देवाने एक चान्स दिला आहे की मुंबईला जाऊन माटुंग्याला एवढा मला तिथून जॉब आला, ऑफर आली. ते माझे नशीबच आहे. मी ते क्लास जॉईन करून मला आज ऑफर आली. आणि सगळ्यांना सॅलरी खूप चांगली मॅडम. आणि मला तो जॉब लागला ते सगळं ह्यांच्यामुळे. आता तू पुण्यात म्हणलीस, रावेतला राहते. हो. तू एवढं मुंबईला जॉबला जाण्याचं कारण सॅलरी पॅकेज चांगलं आहे? हो, सॅलरी पॅकेज खूप चांगलं आहे म्हणून मी तिकडे चालली. आपल्याला सॅलरी जिथे चांगली आपण एवढं चांगलं शिकलोय यांनी एवढा आपल्याला अनुभव दिलाय तर ते आपण कमी पॅकेजसाठी नाही, पुढे आपल्याला चांगलं शिकायला भेटेल यासाठी आपल्याला अनुभवासाठी आपल्याला चांगला पॅकेज हवाच. आता एवढा पॅकेज घेतला तर पुढे अजून घेईल. काहीतरी शिकून आपण पुढे जाऊ आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं नाव आणि क्लासचं नाव मोठं करू आपण. करेक्ट, व्हेरी नाईस. आणि तुला आता इथे क्लासला होतीस तेव्हा काय अनुभव आले? प्रॅक्टिस आपण सांगतो ॲडमिशनच्या आला की 10 प्रॅक्टिस देतोस, ते मिळतात का इथे खरंच? हो, इथे 10च्या वर भेटले. 10 तर कमीच झाले. इथे असं रेग्युलर येऊन असं वाटतं की आपल्याला अरे एवढं आपलं पण खूप शिकायला भेटलं. 10च्या वर प्रॅक्टिस देऊन अजून पण तू शिक, अजून पण तुझ्याकडे वेळ आहे. तुला जमला नाही तर कर, प्रॅक्टिस करत राहा. 1 वेळा 10 वेळा 50 वेळा कर, असं नाही. सगळी माणसं घरच्यासारखी, सगळ्या मॅडम, सारिका मॅडम, कल्याणी मॅडम, परत हे सगळे स्टाफ सगळे खूप छान आहे. एकदम सॉफ्ट, एकदम प्रेमळ माणसं. असं कधीच कोण असं हे केलं नाही आम्हाला, आपल्या घरच्याप्रमाणे. कल्याणी मॅडमचा अनुभव सगळ्यांनी घ्या, हीच माझ्याकडनं नम्र विनंती. थँक्यू. आणि मला सांग, आता तू नवीन जॉबला तिथे गेलीस म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे तुझा झाला का काय? नाही, आता इंटरव्ह्यूला बोलवलंय पण त्यांनी सांगितलं तू ये, मी तुला हेल्प करेल. तुला माझी गरज आहे आणि मला तुझी गरज आहे, पण तुला चांगला पॅकेज देईल हे माझा अनुभव आहे. तू एवढंच शिकलीस, तुला मी स्वतःच्या पायावर मी उभं करेल. पुढे काय करायचं तुला? तर बेसिक तुझा झाला, बेसिक ब्युटी झाला. आता मी सर्टिफिकेट बघतोय तुझी, स्वीडिश बॉडी मसाज झाला, पॉलिशिंग झालं, तुझं अजून एक सर्टिफिकेट आहे ब्युटी कल्चर, हेअर ड्रेसिंग. ही 3 सर्टिफिकेट आज तुला मिळालेत. आता पुढे आयुष्यात आपल्याला प्रगती करायची, काय करायचं पुढे? मला आता हा जॉब करून अजून मला कोर्स पुढचे करायचे, सिडोज करायचा आहे, ॲडव्हान्स करायचा आहे. पण असे एक कोर्स करून पैसा मी पॅकेज घेऊन पुढचे कोर्स मी करणार आणि स्वतःचं पार्लर किंवा काही ओपन करून स्वतःच्या पायावर उभं राहून अनुभव घेणार. कारण बोल. मग मला एवढंच बोलायचं आहे की आपण जी मेहनत केली आहे, जे आपल्याला शिकवलं आहे, तो अनुभव आपण स्वतः घेऊन दुसऱ्यांना पण द्यायचा. मग त्यांचं पण नॉलेज वाढतं आणि आपलं पण वाढतं. करेक्ट. आता तू हे आज आम्हाला सर्टिफिकेट घेताना मी तुमचे जर्नल्स बघतो, तर तू खूप सुंदर प्रकारे जर्नल केलेत म्हणून मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. किती दिवस लागले तुला जर्नल करायला आणि अनुभव काय होता तुझा? हे लिहिताना आपल्याला हे सगळं आपण फोटोज, पिक्चर्स आपण लिहितो ना, आपल्याला माइंडमध्ये ते फिट होतं की ह्याच्यामध्ये काय काय आहे, कसं करायचं. जर्नल खूप आपल्याला अनुभव पण येतो. बाबा याच्यात काय, स्किनमध्ये काय असतं, हेअरमध्ये काय असतं, इफेक्ट काय, प्रॉडक्ट काय, सगळं आपल्याला नॉलेज कळतं. आणि या तुझ्या लाईफ टाईम नोट्स झाल्या? लाईफ टाईम झालं. एनी टाईम मी कधीही बघू शकते. सांगायचं असेल, कोणाला शिकवायचं असेल तर दाखवू शकते. करेक्ट. तर इम्प्रेशनमधून मला हे शिकवलं, हे दाखवलं आहे.
हा अनुभव दिलाय. सो तुला काय वाटतं सगळीकडे प्रिंटेड नोट्स देतात पण आपण तुमचा लेखी पेपर घेतो हे सगळं हो. लिहायला सांगतो त्या लिखाणाने खरंच निश्चित स्टुडंटला बेनिफिट होतो का फायदा होतो का? एक नंबर. पहिल्या हे सगळं लिहूनच आपल्याला एवढं नॉलेज येतं ना, आपल्याला कोणी झोपेत जरी विचारलं तरी आपल्या डोक्यात ते फिट होणार आणि आपण दुसऱ्यांना पण आपला अनुभव सांगून ती लोकांना पण आपल्याला नॉलेज दिलं पाहिजे. तर व्हिडिओ लेक्चर अटेंड केलीस का? हो, व्हिडिओ सगळे मी बघितले, सगळे मी अटेंड केले. त्या व्हिडिओ रिपीट पाहिलेस का? रिपीट कंटिन्यू पाहिले. फेशियल काही बघा, हेअर स्पा सगळं मी चेक केलंय, परत बघितलंय आणि मी त्याच्यावरनं अनुभव खूप घेतलाय. ते रिपीट बघूनच मला ते जास्त माइंडमध्ये डोक्यात बसलं. डोक्यात बसलंय. येस, थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू आणि मॅडम. मगाशी बोलायला घाबरत होतीस, उत्तम बोललीस. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. कारण तुला सलॉन मध्ये क्लायंटशी असंच बोलायचंय. मी बोलू शकते पण आता तुम्ही समोर आहेत ना, पण मला एकदम हे वाटलं, एकदम तुमच्या कॉन्फिडन्स confidence. येस. सो विश यू ऑल द बेस्ट आणि Thank आम्हाला you. मुंबईवरनं अपडेट देत जा की Okay. तुला क्लायंटला तुझं काम आवडतंय का. थँक्यू मॅडम. थँक्यू.